यवतमाळ दारव्हा तालुक्यात रताळे उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी। दारव्हा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रताळ्याची शेती केली जाते। महाशिवरात्रीच्या पर्वावर रताळ्याला भाविकांची मोठी मागणी असते। रताळ्याच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी येत आहे। शेतकरी रताळ्याचे उत्पन्न घेत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे। लागवड खर्च निघाला नाही, यामुळे शेतकरी निराश झाले आहेत। मात्र वेगळे पीक घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहत नाही, हे रताळे पिकातून सिद्ध झाले आहे। रताळे माझेवाले 5 एकरमध्ये होते। पुरे 5 एकरमध्ये सरासरी मला 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पादन झालं। त्याच्यात 10 लाख रुपये म्हणजे नफा राहिला। समजा भाव यावेळेस चांगला भेटला, 20-25 रुपये भाव भेटला आहे। आउटन बी चांगला आले त्याचंवालं। पण एका एकरीमध्ये कम से कम एका दिवसाचे आमचे 140, 150, 200 पन्न्या ठाकूर निघाले आहे। म्हणजे 50 क्विंटल ठाकूर रोजचा माल निघाला आहे आमचावाला। जागेवर बी व्यापारी यावर्षी व्यापारी आले, आम्ही जागेवरून गेला ना। अमरावतीच्या मार्केटमध्ये खूप चांगला म्हणजे भाव भेटला आहे। अमरावती, अकोलामध्ये, वाशिममध्ये बी नेला आहे माल। हे तिन्ही जिल्ह्यात आमचे 1 नंबर म्हणजे भाव चांगला भेटला आहे आम्हाला। 3.5 ते 4 महिने लागते। 100 ते 100 म्हणजे 20 दिवस लागते याला। काय नाव तुमचं? अरविंद चंपतराव ताजने। शेतामध्ये आधी टाकलेलं होतं सोयाबीन, आता टाकलेलं आहे 3-3.5 महिन्याचं पीक आहे हे। तर आता रत्नाला लावलेले आहे। 7-8 एकरी 2 लाख पडते आम्हाला। 50-60 हजार एकरी खर्च येतो आम्हाला। तर आता 1-2 लाख उरते आम्हाला एकरी। तर आता मी सर्वांना शेतकऱ्यांना सांगू शकते की हे रत्नाला 3.5 महिन्याचं पीक घेऊन असं जीवनशैली बदलू शकतात बा। याचं मार्केट आहे अमरावती उपलब्ध। आपण इथं आपला माल काढू शकतो, नंतर आपला अमरावती जिल्ह्यामध्ये विकू शकतो आपण। सरासरी 20 रुपये 25 रुपये भाव मिळते आपल्याला। तर रोजच्या पन्न्या आमचे 104, 200 अशापर्यंत निघतात आमच्या। काय नाव तुमचं? माझं जोशना अरविंद ताजनी। बघा, आपण पारंपरिक पद्धतीने तेच शेती करतोय। सोयाबीन, कापूस, तूर। कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे। त्याचा खर्च काढला तर तो खर्च त्याच्या उत्पन्नाच्या याच्यापेक्षा खूप जास्त होत आहे। शेतकऱ्याला परवडत नाही आहे, म्हणून शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करत आहे। सिंचनाची जशी पाहिजे तशी व्यवस्था अजून सरकारने केलेली नाही आहे। काहीच भागात पाऊस आहे, पण ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, ज्यांच्याकडे मेहनत करायची इच्छा आहे, त्यांनी 3-4 महिन्याचे सीझनवारी पीक काढले। टरबूज आहे, डांगर आहे, त्यानंतर आता हे रत्नाळं। मी आता सध्या रत्नाळ्याच्या शेतात उभा आहो। याच्यात 3.5-4 महिन्याचं पीक आहे। एकरी 2-2.5 लाख रुपये उत्पन्न उरत आहे। 50,000ची थोडीशी त्याला लागवड लागणार आहे, पण एकरी 2-2.25 लाख रुपये उरत असेल तर या माणसांनी 5 एकरमध्ये आज 10 लाख रुपयाचं उत्पन्न काढून 2 लाख खर्च करता 8 लाख रुपये एका चांगल्या, जे कोणी आपण इंजिनियर म्हणतो किंवा एखादा सर्व्हिसवाला पर्सन म्हणतो, त्याच्या पगार इतका हा पगार यांनी कमवलेला आहे। मला सर्व शेतकऱ्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्हीही थोडं धीरानं घ्या आणि मेहनतीला जोड द्या आणि जोडधंद्यावर निर्भर राहा। शेतकऱ्यांनी नुसत्या निसर्गावर निर्भर राहू नका। सरकार तुम्हाला काही बदलावायला येणार नाही आहे, शेवटी तुम्हाला तुमचंच बघावं लागणार आहे। त्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही असे जोडधंदे करून तुमची प्रगती उत्तरोत्तर करा। काय नाव तुमचं? माझं नाव राहुल शामराव